श्री स्वामी समर्थ. आम्ही मांसाहार करतो, मग स्वामी सेवा कशी करायची? मांसाहार करून स्वामींची पूजा करावी की नाही, याविषयी माहिती अवश्य जाणून घ्या. खूप जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करतो तर आम्ही स्वामी सेवा करावी की करू नये? मग मांसाहार केल्यावर स्वामी सेवा किंवा इतर देवतांच्या सेवा कराव्यात की नाही? सर्वांच्या मनात खूप साऱ्या प्रश्नांचं वादळ निर्माण होते. जसे की आम्ही मांसाहार करतो मग स्वामी सेवा कशी करायची, किंवा मी मांसाहार करत नाही पण घरचे करतात तर मी स्वामी सेवा करू शकतो की नाही? मांसाहार केलेल्या दिवशी सेवा करावी की नाही, किंवा ती कशी करावी? अशा प्रकारचे खूप प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. त्यामुळे असे खूप सारे प्रश्न मनात असतात, म्हणून सेवेत लक्ष लागणे थोडे कठीणच असते. मग आपल्या मनात चालत असलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांचे उत्तर आज आपण पाहणार आहोत. नंबर 1. कोणत्याही संकल्पयुक्त सेवेमध्ये मान चालत नाही. जसं की 11 गुरुवार असो किंवा कोणतेही संकल्पयुक्त व्रत असो, त्यामध्ये सेवा पूर्ण होईपर्यंत अजिबात मांसाहार करू नये. नंबर 2. स्वामी सेवा करताना तुम्ही किती अंतःकरणातून भक्ती करता हे पाहिले जाते आणि तुमचे कर्म किती चांगले आहे हे सुद्धा लक्षात घेतले जाते. नंबर 3. आपल्या सगळ्यांना स्वामी सेवा करायची असते, पण मांसाहार या शब्दामुळे आपली बऱ्यापैकी मानसिकता नकारात्मक होते. आपल्याला मनापासून वाटत असतं की स्वामी सेवा करावी आणि दुसरीकडे आपण मांसाहार करतो. हा अशुद्ध भाव आपल्या मनात येतो. नंबर 4. पण जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी अन्न घेतो त्यावेळी आपल्या मनात कुठल्याही शंका येत नाहीत. पण जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण करता तेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या स्वतःला अयोग्य समजता आणि त्यामुळे अशा वेळी आपल्या गुरूंची, आपल्या स्वामींची सेवा करणे, भक्ती करणे अयोग्यच असते. नंबर 5. जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण केला असेल तेव्हा स्वामी सेवा न केलेलीच बरी, आणि तसेही अशावेळी कोणताही स्वामी भक्त सेवा करणारही नाही. नंबर 6. मांसाहार केल्यावर ते पचन होईपर्यंत 48 तास लागतात असं म्हणतात. त्यामुळे अशा वेळी मांसाहार कराल त्या दिवशी तरी स्वामी सेवा करू नये. नंबर 7. परंतु असेही काही भक्त आहे जे मांसाहार करतात आणि स्वामी सेवा अगदी मनापासून करतात. त्यांना सुद्धा खूप चांगले अनुभव आलेले आहेत. आणि काही असेही सेवेकरी आहेत जे शाकाहारी आहेत पण त्यांचे अजूनही प्रश्न मार्गी लागलेले नाहीत. शेवटी आपल्या कर्माचा हिशोब असतो. नंबर 8. त्यामुळे मांसाहार या विषयावर प्रत्येकाची मते खूप वेगळी आढळतील, पण आपण ह्याकडे लक्ष द्यावे. आपल्याला स्वामींची जास्तीत जास्त कशी सेवा करता येईल, बाकी गोष्टी जास्त विचारात न घेता सगळं स्वामींवर सोपवून स्वामी सेवा शुद्ध अंतःकरणातून करावी, एवढेच माझे मत आहे. बाकी स्वामी महाराज जे योग्य असेल ते आपल्याकडून सर्व करून घेतातच. नंबर 9. काही स्वामी भक्त असेही आहेत की जे स्वामी सेवेत आलेत आणि त्यांचा मांसाहार हळूहळू का होईना पण कायमचा सुटला आहे. कारण शेवटी करता करविता स्वामी महाराज आहेत. फक्त स्वामींना विनंती करावी, माझी साधी भोळी सेवा मान्य करून घ्या आणि काही चुकले असेल तर क्षमा मागावी. नंबर 10. पण एक गोष्ट मात्र नक्की की ज्या दिवशी मांसाहार होईल त्या दिवशी या मांसाहारामुळे आपण तो एक दिवस स्वामी सेवेविना वाया गेला एवढे मात्र नक्की आहे. आता हे सगळे आपल्या मनातील विचार झाले, पण आपल्या मनालाच प्रश्न करायचा की मी स्वामींची सेवा करतो, स्वामींना आवडत असेल का मी मांसाहार केलेला? याचं उत्तर तुम्ही स्वतः शोधण्याचा प्रयत्न करा. शेवटी फक्त एवढे सांगावेसे वाटते की स्वामी सेवेत राहिल्याने कधीही कोणाचे वाईट होणार नाही. फक्त थोडा संयम ठेवा. स्वामी महाराज वेळ आली की आपल्या सेवेचे वेळ नक्की देतात, यात काही शंका. कर्म करा, सेवा करा, सेवेकरी घडवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.